महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाने अनेक विनोदवीर दिले. यातीलच एक महत्त्वाचा कलाकार म्हणजे कोकणचा कोहिनूर अशी ओळख असलेला ओंकार भोजने. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे तो खऱ्या अर्थाने प्रसिद्धीच्या झोतात आला. या कार्यक्रमामुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ओंकार भोजनेचा प्रचंड मोठा चाहता वर्गसुद्धा या कार्यक्रमामुळेच तयार झाला. काही महिन्यांपूर्वीच ओंकारने या कार्यक्रमातून रामराम घेतला व झी मराठीवरील फू बाय फू या कार्यक्रमात एंट्री घेतली. आता एका वर्षानंतर महाराष्ट्राची हास्यजत्रा का सोडली याचं खरं कारण ओंकारने सांगितलं आहे. तर सध्या ओंकार हा अनेक चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तो लवकरच कलावती या चित्रपटात झळकणार आहे. यात तो अमृता खानविलकर आणि संजय जाधव याच्यासोबत प्रथमच काम करणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्याने हास्यजत्रा का सोडली आणि फू बाय फू या कार्यक्रमात जाण्याचा निर्णय का घेतला याच्याविषयी भाष्य केलं आहे. तर याविषयी बोलताना तो म्हणाला, महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रम वगैरे सर्व छान सुरू होतं, पण ते करत असताना मला 2 चित्रपटात काम करण्याची संधी आली. माझ्या चित्रपटाच्या शूटिंग आणि इतर गोष्टींमुळे त्यांना माझ्यामुळे सतत तडजोड करावी लागत होती. या दरम्यान मलाही ब्रेकची गरज होती. अनेकदा माझी प्रकृती ठीक नसायची. आजही मला याची तक्रार जाणवते, म्हणून मी सुट्टी घेतली होती. त्यानंतर मात्र त्या सुट्टीचे रूपांतर कायमस्वरूपी झाले, असे ओंकार यावेळी म्हणाला. तर मी फू बाय फू या कार्यक्रमात गेलो कारण मला एक फोक प्रकार करायचा होता. हा प्रकार मला हास्यजत्रेत करता आला नव्हता. ती संधी मला या कार्यक्रमाने दिली, म्हणून मी तिथे गेलो. विशेष म्हणजे या सगळ्यातून मी खूप शिकलो. सध्या माझं सर्व काही चांगलं सुरू आहे, असंही ओंकार यावेळी म्हणाला. यासोबतच माझं करून गेलो गाव या नाटकामुळे मला हास्यजत्रेला वेळ देता येत नव्हता. या सर्व कारणामुळे मी हास्यजत्रा सोडली, असं ओंकार यावेळी म्हणाला. दरम्यान आता ओंकार लवकरच प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव यांच्या कलावती या चित्रपटात दिसणार आहे. संजय जाधव हे या निमित्ताने चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करत आहे. तब्बल 4 वर्षांनी संजय जाधव या चित्रपटात मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. या चित्रपटात अमृता खानविलकर, संजय नार्वेकर, तेजस्विनी लोणारे, हरीश दुधाडे हे प्रमुख कलाकार असणार आहेत. यासोबतच ओंकार भोजने हा लवकरच महेश मांजरेकरांच्या एका चित्रपटात सुद्धा झळकणार आहे. तर ओंकार भोजनेला तुम्ही हास्यजत्रेत मिस करता का हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.